इथे बघा. सो इन द लास्ट लेक्चर वी डिस्कस्ड अबाउट एलिमेंट्स. आपण थोडंसं काय म्हणतो ओव्हरव्ह्यू घेऊया, काय काय ऍक्च्युली बघितलं. आपण आता क्लासिफिकेशन करतोय बेस्ड ऑन व्हॉट? बेस्ड ऑन केमिकल कंपोजिशन. कशावरती क्लासिफाय करतोय? बेस्ड ऑन केमिकल कंपोजिशन. आता बेस्ड ऑन केमिकल कंपोजिशन मध्ये काय, तर मॅटर इज क्लासिफाईड मेनली इंटू टू टाइप्स. Matter is classified mainly into how many types? Two types. The two types are what? The two types are pure substances. The two types are what? Pure substances. And other is mixtures. The two types are pure substances and other is what? Mixtures. ठीक आहे. हे कोणाचं क्लासिफिकेशन आहे? हे मॅटरचं क्लासिफिकेशन आहे, की आपण मॅटरला दोन टाइप मध्ये क्लासिफाय करतो, प्युअर सबस्टन्सेस आणि काय असतात तर मिक्सचर. प्युअर सबस्टन्सेसचा प्रपोर्शन कसा असतो? डेफिनाइट प्रपोर्शन, फिक्स्ड प्रपोर्शन. कसला प्रपोर्शन असतं? डेफिनाइट प्रपोर्शन, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो तर फिक्स्ड प्रपोर्शन. आणि मिक्सचर्स जे असतात त्यांचा प्रपोर्शन कसा असतो तर इनडेफिनाइट प्रपोर्शन. इनडेफिनाइट प्रपोर्शन म्हणजे असा प्रपोर्शन जो कधीही चेंज होऊ शकतो, चेंजेस येऊ शकतात. इनडेफिनाइट प्रपोर्शन म्हणजे असा प्रपोर्शन ज्यामध्ये काहीही चेंजेस येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, मी म्हटलेलं तुम्हाला लास्ट टाइम की आपण जर शरबत बनवलं तर शरबत सगळ्यांनी सेमच कंटेंट घातला, शुगर घातली, सॉल्ट घातली आणि काय घालतो? पाणी घालतो, मीठ घालतो, पण काय होतंय? सगळ्यांची टेस्ट काय येते? वेगवेगळी. प्रपोर्शन सेम होता का सगळ्यांचा? आपण मोजून मापून घातल्या का गोष्टी? नाही घातल्या. सो मिक्सचर्स म्हणजे कोण? तर ज्यांचा प्रपोर्शन डेफिनाइट नसतो. आता प्युअर सबस्टन्सेस आर मेनली क्लासिफाईड इनटू हाऊ मेनी टाइप्स? एलिमेंट्स. Pure substances are mainly classified into what? Elements. And the next one is what? Compounds. ठीक आहे. आपण आता कशावरती फोकस केला? आपण एलिमेंट्स बघितलं. काय बघितलं? एलिमेंट्स. तर एलिमेंट्स म्हणजे काय असतं? एलिमेंट्स विच आर मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. विच आर मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. जसं मी लास्ट लेक्चरला दाखवलं की वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल का, तर जर मी एखादा आयन एलिमेंट घेतला, त्या आयन एलिमेंट मध्ये सगळे जे ऍटम्स असणार आहेत ते कशाचे असणार आहेत? आयनचे. ज्याचा साईज, शेप, मास, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज काय असणार आहेत तर सेम. आठवते का मी पिरियडिक टेबल दाखवलेला? आठवते का? काय आठवते का पिरियडिक टेबल? नाही आठवत असेल तर पण बघू, काही प्रॉब्लेम नाही. हा पिरियडिक टेबल आहे. जे आपण एलिमेंट्स म्हणतो ना, एलिमेंट्स आर दोज विच आर मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असं म्हणतो की नाही. हा, तर जर हायड्रोजन एलिमेंट घेतला तर त्यामध्ये सगळे ऍटम्स कोणाचे असणार आहेत? हायड्रोजन. जर लिथियम एलिमेंट घेतला त्यामध्ये सगळे ऍटम्स कशाचे असणार आहेत? लिथियम. जर बेरिलियम एलिमेंट घेतला तर सगळे ऍटम्स कशाचे असणार आहेत? बेरिलियम. आता असं नाही की इथं मिळणारा बेरिलियम त्याचं कंपोजिशन वेगळं असणार आहे, दुसऱ्याकडे दुसऱ्या खनीमध्ये मिळणारा बेरिलियम त्याचं कंपोजिशन वेगळं असणार आहे. नो, ऑल ओव्हर द वर्ल्ड, ऑल ओव्हर द युनिवर्स जर मला बेरिलियम मिळत असेल तर त्या बेरिलियम एलिमेंटचे जे ऍटम्स असतात त्याचं साईज, शेप, मास, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज काय असतात? सेम. ठीक आहे. मग फिजिकल प्रॉपर्टीज असू देत किंवा केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय सांगितलं? ज्यामध्ये त्याचं केमिकल कंपोजिशन चेंज होत नाही. स्टेट, कलर, ओडर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. हा, आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्याची रिॲक्टिव्हिटी विथ ऑक्सिजन, त्याची रिॲक्टिव्हिटी विथ हायड्रोजन, त्याची रिॲक्टिव्हिटी विथ ऍसिड, त्याची रिॲक्टिव्हिटी विथ बेस. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. सो आता हे टोटल किती एलिमेंट्स आहेत आपल्याला माहित आहेत ना? किती आहेत टोटल एलिमेंट्स? 118 एलिमेंट्स आहेत. तर 118 एलिमेंट पर्यंत हे जे 92 पर्यंत जे एलिमेंट्स आहेत ना, हे नॅचरल आहेत. कशा आहेत हे? नॅचरल, म्हणजे आपल्या अर्थ वरती मिळतात. पण त्याच्या पुढचे जे आहेत 93, हे बघा, हा 93 टू इथं 103 पर्यंत असतंय.
त्यानंतर ना 104 इथे असते. 104 to 118 काय असतात तर मॅनमेड. काय असतात? काय असतात? काय असतात? समझ में आ रहा है? येस और नो? ठीक आहे. म्हणजे बघा, मग आपण काय काय म्हटलं डेफिनेशन ह्याची? What are elements? Elements are the simplest form of matter and fundamental building block of all substances around us. Why? Because आपल्याकडे फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन बिंग आहे, ठीक आहे. आपलं स्मॉलेस्ट युनिट काय आहे? आपल्या बॉडीतला स्मॉलेस्ट युनिट काय आहे? सेल आहे. सेल कशाचा बनलेला आहे? सेल्युलोज. सेल्युलोजचा फॉर्म्युला काय आहे? C12 H10 C6H10O5. काय आहे? C6H10O5. हा कंपाऊंड झाला ना खरं C6H10O5. पण हा C6H10O5 काय आहे? कशापासून बनलेला आहे? एलिमेंट्स. कशापासून बनलेला आहे? म्हणून त्यांनी म्हटलं की एलिमेंट्स जे आहेत हे बिल्डिंग ब्लॉक आहेत. आणि आपण एलिमेंट्सला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये परत ब्रेकडाऊन करू शकत नाहीत. म्हणजे एवढे बनलेत, ह्यापासून अजून जास्त ब्रेकडाऊन करू शकते असं पॉसिबल नाहीये. आपण ब्रेकडाऊन करू शकत नाही. ठीक आहे. atoms, each element is made up of identical atoms. For example, gold, it is made up of entirely gold atoms. Elements are organized in the periodic table. Periodic table मध्ये आपण किती एलिमेंट्स क्लासिफाय करतो? 118. आणि बाळांनो, आपण हे 118 एलिमेंट्स आहेत ना, ह्याला 4 ब्लॉक मध्ये डिवाइड करतो. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. आणि आता आपण 11वीला एस ब्लॉक, ग्रुप 1 आणि ग्रुप 2, आणि ग्रुप 13, 14 आणि 15 हे शिकतो. पी ब्लॉकचं. कशाचं? पी ब्लॉकचं. पी ब्लॉकचं ग्रुप 13, 14 आणि 15. आणि नेक्स्ट इयरला ग्रुप 16, 17, 18 डी आणि काय बघतो तर एफ ब्लॉक. झालं का पूर्ण पिरियडिक टेबल? येस ऑर नो? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण आता बघतो. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कसले कंपाऊंड्स म्हणतो आपण? इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हा, मग इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर दोज कंपाऊंड्स विच डज नॉट कंटेन्स विच बॉन्ड? CH बॉन्ड. मग हे सगळे ऍक्च्युअली एलिमेंट्स इनऑर्गॅनिक एलिमेंट्स आपण कन्सिडर करतो. का? तर ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं CH बॉन्ड नाहीये. एलिमेंट्सच इनऑर्गॅनिक एलिमेंट्स आहेत. म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? 118 एलिमेंटचं स्टडी करणं आणि त्यांचा कंपाऊंडचं स्टडी करणं, पण ज्यामध्ये कसला बॉन्ड नाहीये? CH. कसला बॉन्ड नाहीये? बरं, मला एक सांग, आता थोडं तरी लिंक लागते का पुढच्या आणि मागच्या लेक्चरचं? तुला विचारते, थोडं तरी आयडिया आली का मागच्या लेक्चर मध्ये काय झाले ते? कारण तू जरासा ब्लँक वाटतोयस मला. समजते का थोडं तरी? समजते? ठीक आहे. म्हणजे पुढचा पॉइंट आपण स्टार्ट करूया. तू एकदा व्हिडिओ बघ. मला वाटलं तू बघशील, ह्यानं सांगितलं असेल असं सगळं झालं, पण ठीक आहे. इट्स नेव्हर टू लेट. पण बघ, बघितल्याशिवाय पुढचं हेच होतंय की चुकवलं की हे राहत नाही. म्हणून मी व्हिडिओज बनवलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे. सो नाव, व्हॉट अबाउट कंपाऊंड्स? हू आर कंपाऊंड्स? कंपाऊंड्स कोण आहेत? Those which are made when two or more constituent particles. कसले particles? Two or more कसले particles? Constituent particles combine with each other. बघा काय म्हटलं मी तुम्हाला? शब्द काय यूज केला मी इथं? Combine with each other. But how they combine? Combine with each other in a definite proportion. Combine with each other in a which proportion? Definite proportion. दोन किंवा दोन पेक्षा जास्त कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. मग ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऍटम असू शकतात किंवा ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मॉलिक्युल असू शकतात. मग ते मॉलिक्युल ऑफ सेम ऍटम असू शकतात किंवा मॉलिक्युल ऑफ डिफरंट ऍटम ही असू शकतात. So when those compounds which are made when two or more constituent particles combine with each other in a definite proportion are termed as what? Compounds. त्यांना आपण काय म्हणतो? Compounds. आता फॉर एक्झाम्पल बघा, कार्बन इन विच स्टेट आहे? सॉलिड.
आणि O2 कोणत्या स्टेटमध्ये आहे? गॅशियस. तर आपल्याला मिळालं काय? CO2. CO2 कोणत्या स्टेटमध्ये मिळाला? गॅशियस स्टेट. पण कार्बन हा एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल होता, कार्बन एलिमेंटचा. ऑक्सिजन हा मॉलिक्यूल होता एलिमेंटचाच, पण ते जेव्हा एका डेफिनाइट प्रपोर्शन मध्ये काय झाले? मिक्स झाले, ते कंबाईन झाले. काय फॉर्म झाले? कंबायनिंग मध्ये 3 गोष्टी होतात. कंबायनिंग मध्ये एकतर टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होते. काय होते? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इथं जे झाले ते शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झाले. कार्बन डायऑक्साईड असा असतो, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O. कार्बन डायऑक्साईडचं स्ट्रक्चर असते असं. म्हणजे ते शेअरिंग झाले. कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते, आपण बघितलंय 10वीला. आणि ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती असते? 2. हा कार्बन 1, 2, 3 काय झाला तर 4. लक्षात येते का? आणि ऑक्सिजनची 2-2 व्हॅलेन्सी अशी. ह्याचं ऑक्टेट कंप्लीट होते, ह्याचं पण ऑक्टेट कंप्लीट होते, कारण ह्याच्याकडे काय असतात तर 2 लोन पेअर असतात. समजते ही थोडी आयडिया? ठीक आहे. सो परत एकदा बघा, परत एकदा रिपीट करायचं. काय असतं? रिपिटेशनमुळे पटपट गोष्टी समजत असतात. सो दोज विच आर मेड व्हेन 2 or more constituent particle combine with each other in a definite proportion. Those constituent particles. का constituent particle म्हटलं? मी म्हटलं constituent particle ऍटम पण असू शकतो, मॉलिक्यूल पण असू शकतो, आयन्स पण असू शकतात. मग ते कॅटायन्स पण असू शकतात किंवा एनायन्स पण असू शकतात. ठीक आहे. परत बघा, हा कॅल्शियम ऑक्साईड आहे. हा कॅल्शियम ऑक्साईड जर आपण कार्बन डायऑक्साईड बरोबर कंबाईन केलं तर आपल्याला काय मिळते? कॅल्शियम कार्बोनेट. काय मिळते? काय मिळते? कॅल्शियम कार्बोनेट. काय मिळते आपल्याला? कॅल्शियम कार्बोनेट. समजतंय का? येस ऑर नो? परत H2 इन द गॅशियस स्टेट प्लस half O2 in which state? Gaseous state gives what? H2O in which state? Liquid. मग H2 हा एलिमेंट होता, ऑक्सिजन हा एलिमेंट होता, पण ते एलिमेंट मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स होते ते कशाच्या फॉर्म मध्ये होते? मॉलिक्युल्स. कशाच्या फॉर्म मध्ये होते? हा. समजतं इथंपर्यंत? येस ऑर नो? ठीक आहे. आता पुढे बघा, आपण एलिमेंट्स मध्ये म्हणतो की एलिमेंट्स कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इनटू सिम्पलर सबस्टन्सेस. म्हणजे लोखंड हा एलिमेंट आहे, त्याचा ऍटम जो आहे त्या ऍटमला परत मी ब्रेकडाऊन करून दुसरा नवीन एलिमेंट बनवू शकत नाही. समजते का मी काय सांगताय? जे 118 एलिमेंट्स आहेत त्यामध्ये आपण सिम्पलर सबस्टन्सेस मध्ये ब्रोकन डाऊन करू शकत नाही, म्हणजे एखाद्या एलिमेंटला परत ब्रेकडाऊन करून दुसरा नवीन एलिमेंट बनवू शकत नाही, कारण ते स्वतः त्यांचं एक्झिस्टन्सच आहे. ते स्वतः त्यांचं एक्झिस्टन्स आहेत अर्थवरती ऍटम म्हणून. समजते? पण कंपाऊंड्सला कॅन बी ब्रोकन डाऊन. कंपाऊंड्स कॅन बी ब्रोकन डाऊन. हे बघा, कंपाऊंड्स कॅन बी ब्रोकन डाऊन. सी व्हॉट आय एम सेइंग? Compounds can be broken down. Compounds can be what? Yes, compounds can be broken down by which methods? By chemical methods or chemical processes. By chemical methods or chemical processes. How? For example, calcium carbonate आहे ना, कोण आहे? ह्याला जर मी हीट केलं, काय केलं? हीट, तर मला काय मिळणार आहे? तर कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डाय ऑक्साईड. आता वॉटर आहे, वॉटर H2O. ह्या वॉटरचं मी इलेक्ट्रोलायसिस केलं. इलेक्ट्रोलायसिस म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास करतो आपण ह्यातून इन ऍसिडिक कंडिशन. आपण तुम्ही ऐकलाय का रे इलेक्ट्रोलायसिस ही प्रोसेस? NaCl चं इलेक्ट्रोलायसिस करतो आपण. NaCl सॉल्ट सोल्युशन असतो, त्यातून इलेक्ट्रिसिटी पास करतो. मग त्यामध्ये एनॉड असतो, कॅथॉड असतो. एनॉड पॉझिटिव्हली चार्ज असतो, कॅथॉड निगेटिव्हली चार्ज असतं. कॅटायन कॅथॉडकडे अट्रॅक्ट होणार, एनायन एनॉडकडे अट्रॅक्ट होणार. हे माहिती आहे ना इलेक्ट्रोलायसिस? सेम आपण वॉटरचं जर इलेक्ट्रोलायसिस केलं तर वॉटर कशामध्ये कन्वर्ट होतो? H2 इन द गॅशियस स्टेट प्लस हाफ O2 इन द गॅशियस स्टेट. समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ? यस और नो? So chemical compounds can be broken down into simpler substances, but not by using physical method. Physical method filtration, चाळून, सेंट्रिफ्युगेशन करून, इव्हॅपोरेशन करून, डिस्टिलेशन करून, कंडेन्सेशन करून, हे फिजिकल मेथड झाले सेपरेशनचे. तसं नाही, बाय केमिकल मेथड. मग तुम्ही टेम्परेचर अप्लाय करा, प्रेशर वाढवा, मग तुम्ही कॅटलिस्ट यूज करा, तुम्ही इलेक्ट्रोलायसिस करा, डिकम्पोजिशन रिएक्शन्स म्हणतो आपण त्याला. कसले रिएक्शन्स म्हणतो? बरं, मला एक विचारायचं आहे, काय असं म्हणतात, कंपाऊंड्स, द प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड्स आर टोटली डिफरंट फ्रॉम द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स फ्रॉम विच दे आर ऑब्टेन्ड.
म्हणजे जो कंपाऊंड ज्यापासून बनलाय त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये आणि कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज मध्ये खूप फरक असतं असं म्हणतात. म्हणजे असं असतंय. का असते? ह्याचं रिझन आहे की जुना बॉन्ड ब्रेक होतो आणि नवीन बॉन्ड काय होतो? फॉर्म. इथं बघा, हा कार्बन इन द सॉलिड स्टेट आहे प्लस हा ऑक्सिजन ओ डबल बॉन्ड काय होता तर ओ. तर हा बॉन्ड काय झाला? ब्रेक. हा ब्रेक झाला आणि तो कार्बन बरोबर त्याने नवीन बॉन्ड काय केला? फॉर्म. त्यामुळे जे पहिले एलिमेंटचे जे पहिल्या प्रॉपर्टीज असतात आणि जे नंतर एलिमेंट फॉर्म झाल्यानंतर जे प्रॉपर्टी असतात ते टोटली काय असतात तर डिफरंट असतात. एक्झाम्पल सांगते. कार्बन कंबस्टिबल आहे का? कंबस्टिबल म्हणजे इझिली जळतो, लगेच जळतो. हे बघा की ह्याला आग लागली तर हा लगेच बर्नआउट होणार आहे. येस ऑर नो? येस ऑर नो? सो आपण काय म्हणतो कार्बन कसा आहे? आपण काय म्हणतो कार्बन कसा आहे? कार्बन इज कंबस्टिबल. कार्बन कसा आहे? कंबस्टिबल. आणि ऑक्सिजन काय करतो कंबस्शनला? ऑक्सिजन काय करतो? जर आग लागली तर ऑक्सिजनचं काम काय असतं त्यात? आग वाढवायचं का कमी करायचं? वाढवायचं. जंगलमध्ये आग लागली तर लगेच इझिली कंट्रोल करता येत नाही. दिवसा कंट्रोल करता येत नाही. रात्री थोडं कंट्रोल करू शकतो पण दिवसा कंट्रोल करता येत नाही. रिझन सांगू शकताय का? रिझन सांगू शकताय? दिवसाला काय करतात प्लांट्स? बाहेर देतात, फोटोसिंथेसिस करतात. त्यामुळे ते ऑक्सिजन कंटिन्युअसली बाहेर देत असतात आणि ते ऑक्सिजन खूप जास्त एन्व्हायरमेंट म्हणजे आपण पण म्हणतात नेचरमध्ये वॉक करायला जावा, फ्रेश एअर घ्या, फ्रेश एअर घ्या. फ्रेश एअर म्हणजे काय? ज्यामध्ये ऑक्सिजन कंटेंट काय आहे तर जास्त. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? हा. मग जर दिवसाला तिथं आग लागली तर ती रात्रीच कंट्रोल करता येते, दिवसाला कंट्रोल येत नाही कारण दिवसाला प्लांट्स विथ द हेल्प ऑफ सनलाईट काय करत असतात तर फोटोसिंथेसिस आणि ऑक्सिजन बाहेर देत असतात. खूप जास्त ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजन सपोर्ट्स कंबशन. सोप्या भाषेत सांगितलं की नाही, एक आग लावतो आणि एक आग वाढवायचं काम करतो. आपण आयुष्यात असं म्हणतो ना, त्यानं आग लावली आणि ह्यानं वाढवली बघ म्हणून. सपोर्ट्स कंबशन. What it does? Supports combustion. But can you tell me what is the use of carbon dioxide? What is the use of carbon dioxide? रेड कलरचे सिलेंडर्स बघितलाय? फायर एक्सटिंग्विशर्स असतात का? हा. त्या फायर एक्सटिंग्विशर्स मध्ये सोडियम बायकार्बोनेट असते बाळांनो. काय असते? सोडियम बायकार्बोनेट. जेव्हा आपण त्याचा प्रेशराईज करून अप्लाय करतो तर आपल्याला काय मिळते तर सोडियम ऑक्साईड सॉरी 2NaH Na2O प्लस H2O प्लस 2 टाइम्स CO2. काय बाहेर पडलं? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड जेव्हा बाहेर पडतो त्यातून तो एअरचा कॉन्टॅक्ट कट करतो. एअरचा कॉन्टॅक्ट करतो म्हणजे ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट काय करतो? कट. त्यामुळे आग काय होते? विझते. म्हणजे बघा, ज्यापासून ते बनलेत कोण? कार्बन कसा आहे? कंबस्टिबल. ऑक्सिजन कसा आहे? सपोर्ट्स कंबशन. पण कार्बन डायऑक्साईड extinguishes the fire. Extinguishes the fire or extinguishes the combustion. समझ में आ रहा है? वाटर का बोल सकते हो? हाइड्रोजन बॉम्ब बनाते हैं ना, हाइड्रोजन बहुत डेंजरस रहता है ना, हम बोलते हैं ना हाइड्रोजन इज व्हेरी डेंजरस असं म्हणतो ना आपण. हाइड्रोजन पण कसा असतो तर हाइड्रोजन कंबस्टिबल असतं आणि ऑक्सिजन कसा असतो सांगा? ऑक्सिजन काय करतो? सपोर्ट काय करतो तर कंबशनला. आणि वॉटर जे आहे ते काय करतं? विझ. समजते का मी काय सांगितलं? एखादा कंपाऊंड जर बनलाय तो जो कोणत्याही एलिमेंट पासून बनू दे पण त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहे तशा त्या कंपाऊंड मध्ये राहत नाही. त्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज टोटली डिफरंट असतात ज्यापासून तो एलिमेंट बनलेला आहे. ज्यापासून ज्यापासून तो एलिमेंट बनलेला आहे. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक है. So what I told you, the properties the properties of elements, the properties of elements, sorry, properties of compound लिहूया. The properties of compounds
The properties of compounds are totally different. Properties of compounds are totally different from the properties of element, from the properties of elements from which they are formed, from which they are what, from which they are formed. For example, carbon is combustible, oxygen supports combustion. Carbon is combustible, oxygen supports combustion, but carbon dioxide extinguishes the combustion or stops the combustion. Same. H2 is combustible. H2 is combustible, oxygen supports combustion, पण H2O extinguishes the combustion or stops the combustion. हे दोन बेसिक एक्झाम्पल आहे जे तुम्हाला समजू शकतात. हे दोन बेसिक एक्झाम्पल आहेत जे तुम्हाला समजू शकतात म्हणून मी सांगितले. अजून आपल्याला कंपाऊंडची प्रॉपर्टी नाही, आपण सगळ्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टी डिस्कस करायचे. समजते का? येस ऑर नो? आता फॉर एक्झाम्पल सोडियम बायकार्बोनेट जो आहे, कोण आहे? तो रिॲक्ट होऊ शकतो अल्कली मेटल्स म्हणजे दुसऱ्या अल्कलाइन सबस्टन्सेस मध्ये, पण पोटॅशियम बायकार्बोनेट काय करू शकत नाही? रिॲक्ट करू शकत नाही. म्हणजे जरी एलिमेंट चेंज झाला आणि बायकार्बोनेट ग्रुप सेम आहे तरी पण प्रॉपर्टीज काय होतात तर चेंज. त्यामुळे एक लक्षात घ्या की तो सबस्टन्स कोणत्याही एलिमेंट पासून बनलेला असू दे, त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी आहे तसे त्यात राहत, त्या प्रॉपर्टीज आहे तशा त्यात राहत नाही. समजते इथपर्यंत? येस ऑर नो? नॉर्मली देर आर टू टाइप्स ऑफ कंपाऊंड्स. कोणते दोन टाइप ऑफ कंपाऊंड्स आहेत तर एक असतो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि दुसरे असतात इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कंपाऊंड्स आर फर्दर क्लासिफाइड, compounds are further classified into two types. Which are the two types? Organic compound and other is which one? Inorganic compound. जरा तुम्ही मला ह्याची डेफिनेशन सांगू शकता का रे बाळांनो? सांगू शकता? हे बघा, inorganic compounds are those which does not contain CH bond, which does not contain which bond? CH bond. ज्यामध्ये CH बॉन्डच, ज्यामध्ये CH बॉन्ड हा नाहीये. The compounds which does not contain CH bond, तुम्ही म्हणणार कोण? HCl, H2SO4, K2, Cr2O7, KMNO4, HNO3, H2CO3. हा इनऑर्गॅनिकच आहे. जरी त्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन जर असेल तर त्यामध्ये CH बॉन्ड नाहीये. काय नाहीये? काय नाहीये? काय नाहीये? CH बॉन्ड. आता हे बघा, NaOH, KOH खूप सारे आहेत, खूप सारे आहेत, पण काउंटेबल आहेत, काउंट करू शकतो. पण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय असणार आहेत? विच कंटेन्स येस, विच कंटेन्स C-H बॉन्ड. ज्यामध्ये कसला बॉन्ड आहे? ज्यामध्ये कसला बॉन्ड आहे? CH बॉन्ड. तुम्ही 10वीला वर्ल्ड ऑफ कार्बन कंपाऊंड्स बघितलं, कार्बन अँड इट्स कंपाऊंड बघितलं. काय होते कार्बन अँड इट्स कंपाऊंड? अल्केन होते, नेक्स्ट अल्कीन होतं, नेक्स्ट अल्काइन असेल, अल्डिहाइड्स आपण ऐकला असशीला, कीटोन्स ऐकला असशीला, कार्ब ऑक्झिलिक ऍसिड्स ऐकला असशीला, अल्कोहोल्स ऐकला असशीला. येस ऑर नो? एवढे तर नाव तुम्ही ऐकले. हे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, कारण ह्या सगळ्यांमध्ये कसला बॉन्ड आहे तर CH बॉन्ड आहे. फॉर एक्झाम्पल बेसिक, सगळ्यात बेसिक अल्केनचा पहिला मेंबर असतो CH4. हा CH4 चा स्ट्रक्चर कसा असतं तर कार्बन सिंगल बॉन्ड H, सिंगल बॉन्ड H, सिंगल बॉन्ड H, सिंगल बॉन्ड H.
जर 2 कार्बन असतील तर सी सिंगल बॉन्ड सी. आपण ना ह्याचा प्रॉपर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे बेसिक्स परत घ्यायचे आहेत, त्यावेळी मी तुम्हाला हे सगळे सांगेन स्ट्रक्चर्स कसे असतात काय असतात. पण आता थोडं समजून घ्या की सीएच बॉन्ड म्हणजे काय असते. अल्किन मध्ये काय असते, डबल बॉन्ड असते, त्यामुळे मिनिमम 2 कार्बन लागतात. CH2 डबल बॉन्ड काय लागते तर CH2. अल्काइन मध्ये काय असते तर CH ट्रिपल बॉन्ड काय असते तर CH. अल्डिहाइड मध्ये सगळ्यात बेसिक अल्डिहाइड आहे फॉर्मल्डिहाइड. तुम्ही ऐकला असेल फॉर्मल्डिहाइड. हा ऐकलंय का फॉर्मल्डिहाइड? नाही, दहावीला होतं फॉर्मल्डिहाइड, ऍसिटल्डिहाइड, प्रोपिओनल्डिहाइड, ब्युटाल्डिहाइड असंच होते का? ओके, ते सगळ्यात बेसिक. हे अल्केन शिकलो आपण त्यावेळी फक्त बेसिक. अल्केन अल्केन अल्काइन्स. हा, अल्डिहाइड्स पण होते होमोलॉगस सिरीज मध्ये. मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल, हेक्झेनॉल, अल 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 अल्डिहाइड आहेत ना, अल 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 असं. कीटोन्स असतात. ठीक आहे, कीटोन्स सी, फक्त नावं होती तुम्हाला, फंक्शनल ग्रुपचा एक्झाम्पल म्हणून होतं हे. हा, फंक्शनल ग्रुपचा एक्झाम्पल म्हणून होतं. इथेनॉइक ऍसिड ऐकलं ना, इथेनॉइक ऍसिड. हा, त्याला आपण ऍसिटिक ऍसिड पण म्हणतो. हा, इथेनॉइक ऍसिड आहे हा. कोण आहे हा? पण ह्या सगळ्यांमध्ये कॉमन काय सांगा? सीएच बॉन्ड. कसला बॉन्ड आहे? मग असं क्वेश्चन म्हणजे असं क्वेश्चन क्रिएट होते का, किंवा क्रिएट व्हायला पाहिजे काय? काय सांगा की कंपाऊंड्स तर आहेत, त्याची डेफिनेशन आपण बघितली की when two or more substances combine with each other in a definite proportion they are called as compounds. असंच म्हटलं ना. ठीक आहे, दुसरं काय म्हटलं की कंपाऊंड्स कॅन बी ब्रोकन डाउन इनटू सिम्पलर सबस्टन्सेस. तिसरं म्हटलं कंपाऊंड्स रिटेन देअर ओन कंपाऊंड्स प्रॉपर्टीज आर टोटली डिफरंट फ्रॉम द सबस्टन्सेस विच दे आर फॉर्म, असंही म्हटलं ना. एवढे सगळे प्रॉपर्टी डिस्कस केले. मग काय गरज होती त्यांना ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये क्लासिफाय करायची? रिझन इज तुमच्या स्टार्टिंगला फक्त कंपाऊंड्स होते. जसं टाइम गेला ना, जसं टाइम पास झाला, तर ऑर्गॅनिक कंपाऊंडची लाईफच सगळी वेगळी झाली. आपण टोटल आहे ना 23 फंक्शनल ग्रुप्स म्हणतो. तुम्ही यातले हे फंक्शनल ग्रुप बघितला 10वी मध्ये, पण आपण किती फंक्शनल ग्रुप बघणार आहे? 23. त्यातले फोकसली शिकायचे किती आहेत आपल्याला? 15. आपली जी ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे ना, टॉपिक आहेत पुढच्या वर्षी किंवा ह्या वर्षी हायड्रोकार्बन्स म्हणून आहे, अल्केन अल्किन अल्काइन्स. पुढच्या वर्षी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल्स, इथर्स, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि अमाइन्स असे टॉपिक्स आहेत. हा, असं असं दुःखात नाही जायचं, असं स्माईल असं डाऊन हे एवढं एवढं काय करायचं आहे का, असं नाही विचार करायचं. हो ना शौर्य? शौर्य काय नाही, ऑर्गॅनिक केमिस्ट्री सगळ्यात सोपं करून शिकवते, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार. हे एवढे 15 ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्याला काय करायचे आहेत तर डिस्कस करायचे आहेत. ऑलमोस्ट 6 मिलियन, 60 लाख पेक्षा जास्त ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत आणि स्टील गोइंग ऑन, कम्पेअर्ड टू दॅट इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे काहीतरी मी म्हंटल ना एक 80,000 जरी म्हटले तर खूप झाले. मी खूपच जास्त म्हटले 80,000, म्हणजे त्यापेक्षाही कमी आहेत. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे असे कंपाऊंड्स ज्यामध्ये कसला बॉन्ड नाहीये, सीएच बॉन्ड नाहीये. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके फाईन, ठीक आहे. हे इनऑर्गॅनिकचे, हे बघ H-Cl क्लोरीन आहे हा, क्लोरीन. Cl म्हणजे क्लोरीन, फक्त C म्हणजे कार्बन. ठीक आहे. H2SO4 म्हणजे हा S असतो, HO S डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय असते तर OH. असं परत हा Cr2 चा, हा CrO, इथं परत काय येते तर Cr, हा डबल बॉन्ड O, हा सिंगल बॉन्ड O मायनस, हा डबल बॉन्ड O, हा सिंगल बॉन्ड O मायनस, मग पोटॅशियम आपण त्याला लावतो. हा कशामध्ये सीएच बॉन्ड नाहीये, कशामध्येही सीएच बॉन्ड नाहीये. H2CO3 जरी मी म्हंटल तर हा H आहे, इथं O आहे, परत इथं काय आहे तर C, इथं काय आहे तर डबल बॉन्ड O, परत इथं काय आहे तर OH. आहे का सीएच बॉन्ड? नाहीये ना. यस, सो इट इज नॉट एन ऑर्गॅनिक कंपाउंड. समझ में आ रहा है? यस और नो? ओके फाइन. एकच मिनिट.
आणि थोडंसं लवकर या. 6:15 होतात, तसं नको. कसं आहे, तुम्हाला पुढचा क्लास असतो 9ला, तुम्हाला जायचं असते. मग मी सोडणार, मग तुम्ही चालत जाणार. मग त्यात तुमचे दुःख वेगवेगळे असणार जायचे. असं करू नका. काय झालं? हेडिंग लिहिताय कंपाऊंड्स? हेडिंगला. ते काय काय दिलंय ना, ते थोडं लिहून घे काय बेटा. The next point we are going to discuss is what? Mixtures. How mixtures actually mixtures हे कसे आले सांगू शकताय का? मिक्सचर्स हा पॉइंट कसा आला असेल? कसं आपण क्लासिफिकेशन केलेलं होतं? नाही नाही, युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म नाही. मी म्हटलं की आपण मॅटरला क्लासिफाय करताना 2 सबस्टन्स मध्ये केलं. प्युअर सबस्टन्सेस आणि काय म्हटलं? मिक्सचर्स. मग मिक्सचर्स कोण असतात म्हटलं? जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स. मग तो सबस्टन्स एलिमेंट असू दे, कंपाऊंड असू दे, तो फक्त मिक्स झालाय. काय म्हटलाय? काय झालाय? आता मिक्स म्हणजे काय सांगतो? कन्सिडर करा हा मिक्सचर कंटेनर मध्ये आहे. त्यामध्ये H2O चे पार्टिकल्स हे आहेत. हे कशाचे पार्टिकल्स आहेत? H2O चे पार्टिकल्स आहेत. ह्यामध्ये एम्प्टी स्पेस आहे. जी राहिलेली जागा आहे ती एम्प्टी स्पेसच आहे. मग जेव्हा तुम्ही कन्सिडर करा हे वॉटरचे पार्टिकल्स आहेत आणि मी सॉल्ट ऍड केलं. काय ऍड केलं? सॉल्ट. तर ते सॉल्ट काय करणार आहे? इथल्या एम्प्टी स्पेस मध्ये जाऊन बसणार आहे. मग कधीपर्यंत जाऊन बसणार आहेत? जेव्हापर्यंत ही पूर्ण एम्प्टी स्पेस फिल होत नाही. मग कोणताही मिक्सचर असू दे, कधीपर्यंत मिक्स होणार आहे? जेव्हापर्यंत त्यामध्ये एम्प्टी स्पेस क्रिएट होते. आता एअर इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ मिक्सचर. एअर इज why air is the best example of mixture? Because see, what are mixtures? When two or more constituent particles mix with each other, and that constituent particles may be molecules of compound or molecules of element or only atom of the elements, but they are mixing with each other, they are not reacting with each other in any sense. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स आपण मिक्स केले त्यावेळी त्यामध्ये रिएक्शन झाली नाही. फॉर एक्झाम्पल मी शरबत बनवला, शरबत मध्ये मी साखर टाकली, मीठ टाकली, लिंबू ज्यूस टाकला आणि पाणी टाकलं. पाणी जास्त झालं, पानसट दिसणार आहे. गोडवा साखरचा मला फील होणार आहे. सॉल्ट कशी आहे म्हणजे खारट झालंय, कमी खारट आहे, ती पण टेस्ट येणार आहे. म्हणजे दर एलिमेंट त्याची प्रॉपर्टी काय म्हणतात, दर सबस्टन्स ज्यामध्ये जो काय आहे तो स्वतःची प्रॉपर्टी आयडेंटिफाईड ठेवतो, तो चेंज होत. कंपाऊंड मध्ये प्रॉपर्टी चेंज झाली का शौर्य? नाही झाली. कंपाऊंड मध्ये प्रॉपर्टी चेंज झाली का? झाली की कंपाऊंड मध्ये प्रॉपर्टी चेंज. पण मिक्सचर्स मध्ये प्रॉपर्टी चेंज होत नाही. झाली ना, की कार्बन कंबस्टिबल होतं, ऑक्सिजन मदत करतं कंबशनला, पण कार्बन डायऑक्साईड काय करतं? विझवतं. समजते का? तसं इथं नसतंय. मिक्सचर्स मध्ये मिक्स झालेत, रिॲक्ट झालेले नाही. रिॲक्ट झालेले नाहीत, मग मिक्सचर मध्ये जे काही सबस्टन्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टी आहे तशा राहतात. फॉर एक्झाम्पल मला शरबत मध्ये साखरचा गोडवा आहे तसा राहणार आहे, मीठचा खारटपणा आहे तसा राहणार आहे आणि लेमनचा आंबटपणा आहे तसा राहणार आहे. पण जर ते रिॲक्ट झाले असते तर ते आहे तशा प्रॉपर्टीज आहे तशी टेस्ट राहिली नसती. आलं का? लागते का? येते का लक्षात? समजते का? मग मी म्हटलं एअर इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ मिक्सचर्स बिकॉज एअर कंटेन्स ऑक्सिजन, नायट्रोजन, इनर्ट गॅसेस एक्सेट्रा. खूप काय काय असते हे तर आपण सांगतोय. आणि एअर मध्ये खूप एम्प्टी स्पेस आहे म्हणून गॅस आहे ना एअर. एअर कोणत्या स्टेट मध्ये आहे? गॅस. आणि गॅस मध्ये मिक्सिंगचा रेट खूप हाय असतो. गॅसमध्ये मिक्सिंगचा रेट खूप हाय असतो. हाय. सो बघा, a mixture is a substance made by combining two or more different materials in such a way that no chemical reaction occurs. त्यामध्ये रिएक्शन ऑकर होत नाही. ठीक आहे. मटेरियल्स आर फिजिकली कंबाइंड बट रिटेन देअर इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी. म्हणजे जर 2 किंवा 2 एअर मिक्सचर आहे, ऑक्सिजनचं काम ऑक्सिजन करते, नायट्रोजनचं काम नायट्रोजन करते, ते एक दुसऱ्याबरोबर रिॲक्ट होत आहेत का एअर मध्ये? नाही. इनर्ट गॅसेस आहेत, फ्लू गॅसेस आहेत, ते एक दुसऱ्याबरोबर रिॲक्ट होतात का? द आन्सर इज नो. The answer is, what is the answer? No. Now next, again, there are mainly two types of
मिक्सचर्स. किती टाईप ऑफ मिक्सचर्स आहेत? 2. होमोजेनियस मिक्सचर्स आणि ना हू आर होमोजेनियस मिक्सचर्स? एअर होमोजेनियस मिक्सचर. कारण मी तिथं आयडेंटिफाय करू शकत नाही, हा ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे, हा नायट्रोजनचा मॉलिक्यूल आहे. सॉल्ट इन वॉटर. व्हॉट इन वॉटर? व्हाय सॉल्ट इन वॉटर? बिकॉज मी वॉटर घेतलं, वॉटरमध्ये सॉल्ट डिझॉल्व्ह केलं, डिझॉल्व्ह झाली. मी जेव्हापर्यंत पित नाही किंवा जेव्हा दुसरा पित नाही तोपर्यंत त्याला समजणार नाही की त्यामध्ये सॉल्ट पण प्रेझेंट आहे. म्हणजे जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स तुम्ही मिक्स केलाय आणि थ्रू आउट तुम्हाला सिंगल फेज मिळालाय आणि तुम्ही आयडेंटिफाय करू शकत नाही की ह्यामध्ये एक पेक्षा जास्त वस्तू प्रेझेंट आहे. काय आयडेंटिफाय करू शकत नाही आपण? ह्यामध्ये एक पेक्षा जास्त वस्तू प्रेझेंट आहे. त्या केसमध्ये आपण काय करू शकत नाही तर त्याला काय म्हणतो? होमोजेनियस मिक्सचर्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? मग व्हॉट मस्ट बी हेटेरोजेनियस मिक्सचर्स? असे मिक्सचर्स ज्या केसमध्ये मी म्हणू शकते यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स मिक्स झालेले आहेत. मी आयडेंटिफाय करू शकते. गढूळ पाणी, घरी येतो का गढूळ पाणी? हा, तेव्हा तुम्ही म्हणू शकता ना ह्यामध्ये सॅड आहे. म्हणू शकताय की नाही? आयडेंटिफाय करू शकताय की नाही? हा, मिक्सचर्स. समजतंय? सिमेंट कॉन्क्रीटचा मिक्सचर. कसला मिक्सचर? सिमेंट कॉन्क्रीट. तुम्ही जे काय जेल यूज करताय, शॅम्पूज यूज करताय, जेवढे काय तुम्ही मॅक्सिमम कोलाइड सिस्टम्स, आता बघायचं आपण पुढे कोलाइड सिस्टम्स, ते सगळे काय असतात? हेटेरोजेनियस मिक्सचर्स, ज्यामध्ये आपण आयडेंटिफाय करू शकतो की ह्यामध्ये एक पेक्षा जास्त सबस्टन्स प्रेझेंट आहे. बटर, जॅम, जेलीस, हेटेरोजेनियस मिक्सचर्स. कसले मिक्सचर्स? दूध आणि पाणी हेटेरोजेनियस मिक्सचर आहे, कारण मी दूध आणि पाणीला आयडेंटिफाय करू शकते. पाणी जास्त झालंय तसंच ठेवा, आहे तसं ते सेपरेट होते. येतंय लक्षात? लिहून घ्या जरा हे सगळ्या पॉइंट्स. दिसतंय ना? का मोठं स्क्रीन करू? दिसतंय का? का मोठं करू? लाईक दॅट ओनली युअर मिक्सचर्स जे 2 प्रकारचे आहेत. कोणते 2 प्रकारचे मिक्सचर्स आहेत? होमोजेनियस मिक्सचर्स आणि काय तर हेटेरोजेनियस मिक्सचर्स. जरा इथे लक्ष द्या. मी हा चार्ट पण तुम्हाला लिहून दिलाय, आठवतंय का? दिलाय का? हा, इथं बघा, हा वाला हाच चार्ट. फक्त आपण कंप्लीट केलाय की नाही मला आठवत नाहीये. दिलाय ना? इथं बघा. जसं मी काय म्हटलं, मिक्सचर्सला फर्दर आपण 2 टाईप मध्ये क्लासिफाय करतो. कोणते 2 टाईप आहेत? होमोजिनियस मिक्सचर. कोणता मिक्सचर आहे? होमोजिनियस काय आहे तर? मिक्सचर. आणि दुसरा कोणता मिक्सचर आहे तर? हेटेरोजिनियस मिक्सचर. कसला मिक्सचर आहे? हेटेरोजेनियस काय आहे तर? मिक्सचर. आता मी म्हटलं तुम्हाला होमोजेनियस मिक्सचर म्हणजे असे मिक्सचर ज्यांची फेज थ्रू आउट काय असते तर सेम, सिंगल फेज. तुम्ही त्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त फेजेस आहेत हे आयडेंटिफाय करू शकत नाही. आणि हेटेरोजेनियस मिक्सचर्स म्हणजे असे मिक्सचर्स ज्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त वस्तू मिक्स झालेली आहे हे आपण काय करू शकतो तर आयडेंटिफाय करू शकतो. काय करू शकतो? हा. आता त्याच्याच पुढे एक क्लासिफिकेशन आहे. तो कोणता क्लासिफिकेशन आहे तर होमोजेनियस मिक्सचर मध्ये काही क्लासिफिकेशन असं वेगळा भाग असं काही नाहीये. होमोजेनियस मिक्सचर मध्ये एकच प्रकार असतो, ट्रू सोल्युशन्स. होमोजेनियस सोल्युशन मध्ये एकच प्रकार असतो, तो कशाचा असतो तर ट्रू सोल्युशन्स. काय असतो? ट्रू सोल्युशन्स. ट्रू सोल्युशन म्हणजे असे सोल्युशन तुम्ही आयडेंटिफाय करू शकत नाही, कॉन्स्टंट पार्टिकल प्रेझेंट आहेत असं तसं सगळं असं तसं, म्हणजे जे सांगितलं ते ट्रू सोल्युशन्स. होमोजेनियस मिक्सचर हे एकच प्रकारचे असतात, ट्रू सोल्युशन्स. नाव होमोजेनियस असू दे किंवा हेटेरोजेनियस असू दे, त्यांना क्लासिफाय कसं केलं तर डिपेंडिंग अपॉन पार्टिकल साईज. कोणाच्या बेसिसवरती क्लासिफाय केलं? कोणाच्या बेसिसवरती क्लासिफाय केलं? डिपेंडिंग अपॉन पार्टिकल साईज. ट्रू सोल्युशन्स मध्ये जे काही सबस्टन्सेस आहेत त्या सबस्टन्सचं पार्टिकल साईज 10⁻⁻7 सेंटीमीटर पेक्षाही काय तर कमी, लेस दॅन 10⁻⁻7 सेंटीमीटर और 10⁻⁹ मीटर. म्हणजे काय सांगा? 1 नॅनोमीटर पेक्षाही काय आहेत तर लेस दॅन. 1 नॅनोमीटर समजते का? 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर असतं. आणि ती पार्टिकल साईज इतकी छोटी आहे म्हणून आपल्याला डोळ्यांना दिसत
नाही. We cannot see true solutions particle with our naked eyes. We can say हा there is a certain phase. त्यामध्ये 2 ते 3 सबस्टन्सेस मिक्स असतील, पण ते कोणते आहेत काय आहेत मला सांगू शकत नाही. फॉर एक्झाम्पल अलॉय, सॉलिडचा एक्झाम्पल सांगते. अलॉय म्हणजे काय माहिती आहे का? अलॉय आहे काय? स्टील अलॉय आहे, त्यानंतर ना ब्रास अलॉय आहे, त्यानंतर ना ब्रॉन्झ अलॉय आहे. काय अलॉय आहे? ब्रॉन्झ. अलॉय का? अलॉय म्हणजे काय? अलॉयची डेफिनेशनच कशी स्टार्ट होते? अलॉय इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more metal or 1 metal and another नॉन मेटल. फॉर एक्झाम्पल स्टील जो आहे हा स्टील अलॉय आहे. कशाचा अलॉय आहे स्टील? आयन प्लस कार्बन. आयन असते बघा, आयन एलिमेंट आहे ना, ते आयनचे पार्टिकल्स 3 डायमेन्शनली अरेंज झालेले असतात. कसे अरेंज झालेले असतात? आयनचे एलिमेंट्स कसे अरेंज झालेले असतात? 3 डायमेन्शनली. आयन एलिमेंटचे पार्टिकल्स. हा, मग लोखंड गंजतं का? लोखंड ना, आयन लोखंड आहे, गंजतं का? तुम्ही कोरोजनची रिएक्शन बघितली का? गॅल्व्हॅनिक सेल वगैरे असते. हे एम्प्टी स्पेस आहे बघा इथं. ह्या एम्प्टी स्पेस मध्ये मॉइश्चर येत. मॉइश्चर म्हणजे कोण सांगा? एअर. हा, वॉटर तर आहेच, पण एअर पण असणार आहे. एअर मधलं स्पेशली ऑक्सिजन. मॉइस्टंड एअर म्हणतो आपण त्याला. कसली एअर म्हणतो? ओलसर, ह्युमिड कंडिशन. तर ती जी काय मॉइस्टंड एअर आहे ही इथं जर ट्रॅप झाली तर ती रिएक्शन करते. काय रिएक्शन करते? Fe प्लस H2O प्लस O2 आपल्याला देताना काय देते? Fe2 काय देते? O3.XH2O, ज्याला आपण काय म्हणतो? रस्ट. होय ना? पण हे व्हायला द्यायचं नाही आपल्याला रस्ट. मग ते रस्ट नाही होण्यासाठी आपण अलॉय बनवला. कसा बनवला अलॉय? तर हे जे काय एम्प्टी स्पेस होते, काय होते? जे काय एम्प्टी स्पेस होते, त्यामध्ये कार्बन भरलं मी. काय भरलं मी? कार्बन. आता एअर कॉन्टॅक्ट करणार का ह्याबरोबर? एम्प्टी स्पेसच मी कार्बन किंवा निकेल. हे बघा, स्टीलचे पण प्रकार आहेत. निक्रोम स्टील असते, निकेल स्टील असते, क्रोमियम स्टील असते, स्टेनलेस स्टील असते. स्टेनलेस स्टील मध्ये मोस्टली आपण कार्बन ऍड करतो. म्हणजे एवढे काय एम्प्टी स्पेसेस आहेत त्यामध्ये जर मी कार्बन ऍड केलं तर तिथं मॉइस्चर एअर कॉन्टॅक्ट मध्ये येणार नाही आणि रस्टिंग प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून स्टीलचं रस्टिंग होत नाही. समजतं का? पण इट इज अन मिक्सचर. कशा पण प्रपोर्शन मध्ये आपण त्यामध्ये कार्बन ऍड केले. जेवढी एम्प्टी स्पेस आहे तेवढी सगळी मला काय करायची आहे तर भरून काढायची. काय करायचंय मला? भरून काढायचं. हे झालं सॉलिडचं एक्झाम्पल अलॉय. समजलं का बाळांना मी काय सांगितलं? ब्रास म्हणजे कोण असते? ब्रास म्हणजे कॉपर आणि कोण असते तर झिंक. ब्रास म्हणजे कोण असते? कॉपर आणि कोण असते तर झिंक. आता ऍक्च्युली ना कॉपरचं प्रमाण जास्त असतो आणि झिंकचं प्रमाण त्यामध्ये काय असतं तर कमी. सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आहे तो, आपण पुढे बघायचा आहे. पुढे 12वीला सॉलिड स्टेट जो तुमचा टॉपिक आहे ना त्यामध्ये बघायचा आहे. परत हे कॉपर पार्टिकल्स असतात. ह्या कॉपर पार्टिकल्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आहेतच, पण मला त्यातली जे हे पाहिजे, सॉफ्टनेस पाहिजे, थोडस सॉफ्ट पाहिजे मला कॉपर. त्याला एंड यूजला आणण्यासाठी, युटेन्सिल्स वगैरे बनवण्यासाठी. तांब्या पित्तलची भांडी म्हणतो आपण, तांब्या पित्तलची भांडी कशाची असतात? तांबा म्हणजे काय आणि पित्तल म्हणजे काय? तांबा आज जायचं किंवा नंतर लेक्चर संपलं की तांबा म्हणजे काय आणि पित्तल म्हणजे काय बघायचं, म्हणजे तुम्हाला समजेल की अलॉय म्हणजे काय. हे काय करतो आपण? कॉपरच्या पार्टिकल्स ऐवजी झिंक, कॉपरच्या पार्टिकल्स ऐवजी झिंक, कॉपरच्या पार्टिकल ऐवजी झिंक थोड्या थोड्या जागेला रिप्लेस करतो. हे बघा, आपण ब्लाइंडली खूप साऱ्या गोष्टी सांगत असतो, आपल्याला माहितच नसते हे काय आहे. आपल्याला इथं समजून घ्यायचं शोर आहे. समजतंय का? तुमचं नाव काय बेटा? मैत्रेय. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? ओके. सो व्हॉट इज दिस? दिस इज ब्रास. ब्रास इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड व्हॉट? झिंक. इट इज अ होमोजिनियस मिक्सचर. मला ठीक आहे, मला ब्रास दिसला तर मी सांगू शकत नाही की हा कॉपर पार्टिकल आहे, हा झिंक पार्टिकल आहे असं.
मग अल्कोहोल इन वॉटर, बघ सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे बघ, अल्कोहोल इन वॉटर. पिल्याशिवाय समजणारच नाही की त्यामध्ये अल्कोहोल होतं. हे सोनू. त्यानंतर सॉल्ट इन वॉटर किंवा शुगर इन वॉटर, सॉल्ट इन वॉटर किंवा सॉल्ट इन वॉटर किंवा शुगर इन वॉटर. तुमच्याकडे ऑप्शन आहेत. समोरचा माणूस तुमच्या बरोबर कसा वागतो. चांगला वाटत असेल तर तुम्ही गोड पाणी देणार त्याला प्यायला, पी म्हणून. किरकिर करत असेल तर शौर्य काय करणार, पाणी घेणार, सॉल्ट ऍड करणार, हे पाणी पाहिजे होतं ना, घे. पिल्याशिवाय 4 शिव्या खाल्ल्याशिवाय आपल्याला पण मजा येणार नाही, कारण खारट पाणी पिलं. पण त्याला माहित होतं का ते पाणी खारट आहे? नाही. का नाही माहित होतं? का माहित नव्हतं त्याला खारट पाणी आहे ते? आ काय झालं? सेम दिसतोय म्हणजे दोन्ही फेज मिक्स झाले ना. काय झाले दोन्ही फेज? दोन्ही फेज म्हणजे सॉल्ट सॉलिड स्टेट मध्ये होती, ती कम्प्लिटली वॉटर स्टेट मध्ये काय झाली, डिझॉल्व्ह झाली, म्हणजे त्याचे एम्प्टी स्पेसेस मध्ये भरून टाकलं. येते का लक्षात मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक आहे. आता नेक्स्ट आहेत ते कोणते मिक्सचर्स आहेत, तर हेट्रोजेनियस मिक्सचर्स. हेट्रोजेनियस मिक्सचरची सिस्टीम खूप मोठी आहे बाळांनो. हेट्रोजेनियस मिक्सचर्स मध्ये आपण मेनली दोन बघतो, कोलाइड्स आणि सस्पेन्शन बघतो. कोलाइड्स आणि काय बघतो? सस्पेन्शन. परत हे जे ट्रू सोल्युशन आहे किंवा कोलाइड्स आहेत किंवा सस्पेन्शन्स आहेत, हे सगळे जे काय आपण क्लासिफिकेशन करतो ते कोणाच्या बेसिस वरती करतो, तर पर्टिक्युलरली पार्टिकलच्या साईज वरती. कशावरती क्लासिफिकेशन केलं जातं? हा. मग जर मी ट्रू सोल्युशनचं पार्टिकल साईज काय म्हटलं, 10⁻⁻7 सेंटीमीटर पेक्षा काय तर कमी आहे. कोलाइडचं साईज काय असणार आहे? कोलाइडचं साईज असणार आहे 10⁻⁻4 सेंटीमीटर पेक्षा मोर दॅन 10⁻⁻4 सेंटीमीटर. सस्पेन्शनचं साईज काय असते, तर त्यांचे पार्टिकल साईज असते 10⁻⁻4 सेंटीमीटर टू 10⁻⁻7 सेंटीमीटर. आलं का लक्षात? येस ऑर नो? आता आपण हे परत बघायचंय डिटेल मध्ये. पुढच्या आपल्याला एक टॉपिक आहे ऍडझॉर्प्शन्स आणि कोलाइड्स. कोणता टॉपिक आहे? हा. त्यामध्ये आपण कोलाइड्स म्हणजे काय, सस्पेन्शन्स म्हणजे काय, तुम्ही जेवढे काय वापरताय, जेल, जेली, मिल्क, जॅम, बटर, चीज, हे सगळे 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 काय आहेत, हे सगळे हेट्रोजेनियस मिक्सचर्स आहेत, ज्याला आपण कोलाइड्स आणि काय म्हणतो, तर सस्पेन्शन्स. काय म्हणतो आपण त्याला? कोलाइड्स आणि सस्पेन्शन. समजलं इथपर्यंत? काय डाऊट आहे? पहिला, उद्या येताना किती वाजता येणार आहे? हा, प्लीज 7ला या. ठीक आहे, चलो बाय. ए तुझा नंबर सांग रे.